आदरणीय गरीबदास साहेबजी गाव चुराणीत असलेले, ज्यांना परमात्मा भेटले होते आणि सचखंडात नेऊन त्यांना परत सोडले होते आणि मग हे ज्ञान दिले होते. त्यांचा एक शेतकरी शिष्य होता आणि तो गरीबदास साहेबजींपाशी बराच वेळ बसायचा, रोज नि सत्संग ऐकायचा, दिवसभर विचार ऐकायचा, बसून राहायचा. तर तो एक दिवस नाही आला. गरीबदासजींनी विचारलं की काल का नाही आलास? दुसऱ्या दिवशी जेव्हा तो पोचला, तो म्हणाला की महाराजजी, काल माझ्या आईचं श्राद्ध होतं आणि आमचे ते गुरुजी पंडितजी आले होते, त्यांनी मग श्राद्ध वगैरे काढलं, त्यात पूर्ण दिवस बिझी राहिलो मी. म्हणाले बरं बाबा. मग म्हणाला की उद्याही नाही येऊ शकणार मी. गरीबदासजींनी विचारलं उद्या काय कारण आहे? म्हणे उद्या माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे. म्हटले अच्छा. परमात्मा आधी देखील खूप समजवायचे गरीबदासजी, पण आपली बुद्धीच काम करायची नाही, संसाराच्या व्यवहारांना खूप महत्व देतो. तर मग गरीबदासजी म्हणाले काम कर बेटा, जेव्हा तुझ्या पित्याचं श्राद्ध करतील तुमचे ते ब्राह्मणजी, त्यानंतर 2 व्यक्तींचं खाणं घेऊन ये इथे. आता त्या व्यक्तीला वाटलं गुरुजी स्वतःसाठी मागवत असतील. जेव्हा त्याच्या गुरुजींनी सगळं काम केलं, तयारी, त्यात नैवेद्य दाखवला, कावळे शिवले, सगळं झालं, तेव्हा तर नंतर उरलेल्या 2 रोट्या 2 माणसांचं खाणं घेऊन तो गरीबदासजींच्या घरामध्ये आला. गरीबदासजी देखील गृहस्थी होते, मुलं बाळं होती, शेतकरी होते, पण परमात्म्याशी परिचित झालेले होते, तत्वज्ञानाशी परिचित होते. त्या भक्ताचंच शेत होतं, त्यात तळं होतं, छोटा तलाव, ज्याला लेक म्हणत. तर ती व्यक्ती घेऊन आली 2 माणसांचं जेवण. गरीबदासजी म्हणू लागले ये माझ्या मागे मागे. आता त्या व्यक्तीला वाटले की शेतात कोणी भक्त साधू संत आले असतील जे भेटायला येत असतात. तिथे जाऊन त्या लेकच्या, त्या जागेच्या 1 किलोमीटर दूर शेतांमध्ये जे तलाव असतात छोटे छोटे, पशूंना पाणी पिण्यासाठी जे साठवलेलं असतं पाणी, तर त्याच्या 4ही बाजूला खूप दाटी असायची झुडपांची, काटेदार झुडपांच्या गुच्छांनी तयार झालेलं असायचं. तिथून 200 फुटाच्या अंतरावरती गरीबदासजी आणि ती व्यक्ती बसले आणि मग तिथून त्यांनी आवाज दिला त्यांच्या माता पित्यांच्या नावाने आणि त्यांना म्हणाले की या तुमचा पुत्र भोजन घेऊन आलाय. तेव्हा तिथे एक गिधाड आणि गिधारी तिथं आले आणि तिथं येऊन थांबले. ती लीला होती गरीबदास साहेबजींची. म्हणाले बेटा, ही तुझी माता आणि हे पिता आणि हे तुझे पिताजी. भराव त्यांना भोजन तिथे उघडून ठेवलं त्याने. मग जरब घातली त्यांनी, 1 मिनिटात खाल्लं पटापट आणि खाऊन पळाले. आता गरीबदासजी म्हणाले की तुझे गुरुजी काय म्हणत होते की 1 दिवसाचं भोजन दिल्यानंतर आणि 1 वर्षापर्यंत तुझे पिताजी जे कुठल्या योनीत असतील ते तृप्त राहतील. म्हणाला हो असंच म्हणत होते. म्हटलं हे दोघेही भुकेले होते बघ, खाल्लं सगळं आणि भोग तर देऊन आलास ना तू? तो म्हणाला हो जी. त्या दिवसानंतर त्याने कान पकडले. म्हणाला गेलं खड्ड्यात, हा तर सगळा बिंडोक प्रकार. मग सोडला सगळा लोकवेद आणि दंतकथा. म्हणाला पटेल तेच आचरण केलं त्याने. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणत असत की तुम्ही 1 दिवस तर आहार देता तर ठीक आहे, तुमची गोष्ट मानूया, आणि तुमचे माता आणि पिता जिवंत असताना दिवसातून 2-2 वेळा तर नक्कीच रोटी खात असतील, आणि तुम्हाला 1 दिवस खाल्ल्याने 364 दिवस खायची गरज नाही. हे कसं काय शक्य आहे तुम्हाला? 1 दिवस नैवेद्य दाखवलं, 364 दिवस काय खातील ते? समजून चला, तुमचे पिता काग बनले, कावळा. तर रोज द्या नैवेद्य, 2 रोट्यांचे तुकडे करून वर फेका, म्हणजे त्यांचं पोट भरलेलं राहील. हे 1 दिवसाचं असं करून काही फायदा नाही. सांगण्याचा अर्थ असा की त्यांना जे व्हायचं होतं ते झाले. आता पुण्यात्म्यांनो, आपण जेव्हा सद्भक्ती करू आणि ही साधना केल्याने आपले जे पितर भूत प्रेतादी बनले आहेत, भले ते कोणत्याही योनीत असोत या पितरांच्या सिस्टीममध्ये, तर त्यांनाही मोक्ष मिळेल तुम्ही भक्ती केलीत तर. आता पुण्यात्म्यांनो, हे सत्य ध्यानात ठेवा.
हा दास वेळेनुसार आपल्याला सर्व क्रिया सांगेल. तुम्ही त्या आधीच केल्यात तर तुम्ही तुमची कर्म बिघडवून ठेवाल. आपण आपली भक्ती करत राहा आणि वेळ आल्यावर हे सर्व आपले पित्र वगैरे सुद्धा या साधनेनेच यांची मुक्ती होऊन जाईल. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.